पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल मतिप्रकाशु मने निवृत्तिरासु अवधारिजोजिन आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकारू महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवलले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता हे अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी त्रेशी शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजहृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणवनी विशेषे अतिआदरू विवेकावरी तरी जाणतेन गुरु भजिजे मग कृतकार्यची होईजे जैसे मूळ सिंचने सहदे शाखा पल्लव संतोषती पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ज्याला पुरुषोत्तम मास असं आपण म्हणतो त्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने ज्ञानोबारायांच्या या संपूर्ण परिसरामध्ये ज्ञानोबारायांच्या निकट या ठिकाणी आपण हा जो एक उपक्रम साधनेचा म्हणा प्रवचन सेवेचा कीर्तन सेवेचा मांडलेला आहे त्याला एक कारण आहे। कारण असं आहे की हा जो पुरुषोत्तम मास आहे या ज्याला आम्ही अधिक महिना म्हणतो त्या अधिक महिन्याचं अधिष्ठान किंवा अधिष्ठात्री देवता जी आहे ती भगवान विष्णू आहे। भगवान विष्णू हे जे आमच्या दैवत मंडलातलं एक अत्यंत श्रेष्ठ असं तत्व आहे अशी सत्ता आहे याच्या अभिधानापासूनच या महिन्याचं महत्त्व अधोरेखित होतं। विष्णू हा जो हे जे अभिधान आहे की हा जो शब्द आहे याचा मूळ धातू विष असा आहे म्हणजे शहामृगातला जो श आहे त्याचा पाय मोडायचा विष। विष या धातूचा मूळ अर्थ विस्तारणारं विस्तृत जे विस्तारक्षम आहे असं जे तत्व आहे त्या तत्वाचं अभिधान विष्णू आहे। आणि म्हणून पुरुषोत्तम मासामध्ये जी उपासना आपण करतो त्या उपासनेचा एक हेतू हे जे व्यापकत्व आहे जे विष्णू तत्वाचं गाभाभूत सारभूत असं सत्तारूप आहे त्या विष्णू तत्वाशी एकरूप होणं पर्यायाने आपलं व्यक्तिमत्व विशाल बनवण्याचा प्रयत्न करणं हा त्या साधनेचा गाभा आहे। आमच्या भागवत धर्माची ही जी परंपरा आहे संत परंपरा ह्या परंपरेचा पाया आणि कळस असणारे आमचे जे दोन संत महात्मे आहेत ज्ञानोबाराय आणि आमचे जगद्गुरु तुकोबाराय हे दोघेही विष्णू रूप आहेत। कारण माऊली जराबाई आमच्या म्हणतात तसं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर हे त्या विष्णू तत्वाचं ज्ञानदेव हे जे रूप आहे त्याच्याशी नातं सांगणारं हा आमच्या जनाबाई माऊलींचा दाखला आहे। आणि म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा हे रामेश्वर भट्टांनी दिलेली साक्ष आहे। हे जे विष्णू तत्व आहे हे जसं व्यापक आहे जसं विस्तारक्षम आहे तुकोबांनी नाटामध्ये या फार विष्णू तत्वाचा गौरव केलेला आहे। आमची सांप्रदायिकांची जी धारणा आहे की पंढरपूरला आमचं जे आराध्य दैवत पेटेवरती उभा आहे श्री विठ्ठल हा त्या भगवान विष्णूंचाच अवतार आहे। त्यावेळी भगवान विष्णू आणि पंढरीश पांडुरंग यांचं आंतरिक नातं जे आहे त्या दोघांना जोडणारा समान धागा हा त्या विश्वव्यापकत्वाचा आहे। तुकोबारायांचा फार गोड अभंग आहे। तुकोबारायांनी विठ्ठलाला जे बहलेलं आहे ज्या शब्दामध्ये तुकोबारायांनी विठ्ठलाची करुणा भाकलेली आहे की येई वो विठ्ठले विश्वजीवन कळे सुंदर घनदेळे पांडुरंगी
येई वो विठ्ठले करुणा कल्लोळे जीव तळमळे भेटावया. तुकोबारायांनी येई वो विठ्ठले विश्व जीवन कले असा शब्द वापरलेला आहे की या संपूर्ण विश्वाचं जीवन जिच्यावरती अधिष्ठित आहे, जिच्यावर निर्भर आहे, असं हे विठ्ठल तत्व आहे. हा कसा सर्वव्यापक आहे? तुकोबांच्या गाथ्यामध्ये महाराजांचे जे नाट आहेत त्याच्यामधला एक अद्वितीय अप्रतिम नाट तुकोबारायांचा आहे की संपूर्ण विठ्ठलाने महाराजांचं जीवन कसं व्यापलेलं आहे त्याचं वर्णन महाराज तिथे करतात. अभंगा सगळ्यांच्या परिचयाचा आहे की विठ्ठला आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. तिसरं चरण अभंगाचं जे आहे की विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. हे जे त्या विठ्ठलाचं व्यापकपण आहे हा भगवान विष्णू आणि विठ्ठल यांना जोडणारा आंतरिक दुवा आहे. हे व्यापकत्व ज्या विष्णू तत्वाचं अधिष्ठान आहे त्या विष्णू तत्वाशी तितक्याच व्यापकपणे एकरूप होण्याची साधना विशेषत्वाने ज्याच्यामध्ये करायची तो हा पुरुषोत्तम मास आहे, अशी बहुतेक आम्हा सगळ्या साधकांची धारणा आहे. आणि हेच जीविताचं ध्येय आहे. हे कोणी सांगितलं आहे आम्हाला? हे आम्हाला तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की साधना कशा करता करायची, उपासना कशा करता करायची. तर आमच्या ठिकाणी असणारं जे सगळं संकुचितपण आहे, जो सगळा क्षुद्रपणा आहे, जो सगळा अत्यंत, जसं तुकोबारायांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की एकपणे होतो अहंकारे आथिला, त्याच्या त्यागे झाला सुकाला. किंवा जसं तुकोबाराय वासुदेवामध्ये म्हणतात की काय बाहेर आत निजेले, जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेणो अंधारना उजेडले गा. की आपणच आपल्या भोवती जे वर्तुळ आखून घेतलेलं आहे संकुचितपणाचं ते विस्तारणं, ह्याचं नाव साधना आहे. तुकोबारायांचा जर दाखला आपण घ्यायचा झाला तर महाराज जेव्हा म्हणतात संकोचोनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, करोनी पारणे आचवे संसारा, उशिरा उशिरा लावू नको, घरकुलाने होता पडिला अंधार. महाराज म्हणतात त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. की हे जे संकुचितपणाचं आपल्या भोवती आपण तयार केलेलं जे जाळं आहे ते विस्तारणं, ते फेकून देणं, ती मर्यादा काढून टाकणं आणि त्या व्यापक विश्वतत्वाशी एकरूप होणं, त्याच्यासाठी जो प्रयत्न विशेषत्वाने करायचा तो हा महिना आहे. आणि हेच करण्याची प्रक्रिया जी आहे, हे कसं करायचं, ही एकाएकी होणारी गोष्ट नाही. हे अत्यंत अवघड आहे. हे बोलणं फार सोपं आहे, मी सुद्धा बोलतोय, याला बोलायला काही श्रम लागत नाहीत. हे करणं अत्यंत अवघड आहे. जसं तुकोबाराय म्हणतात की बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे, तशी अवस्था आहे. महाराज म्हणतात विष खावे ग्रासोग्रासी, बग उतरे ये कसे. हे अत्यंत अवघड आहे. स्वतःचं संकुचितपण टाकून देणं हे अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून ते टाकण्यासाठी करण्याची जी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे ती पण तितकीच मोठी आहे. हे एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये होणारं परिवर्तन नाही. हा प्रवास आहे आणि या प्रवासाचे टप्पे आहेत. या टप्प्यांना ज्ञानोबारायांनी क्रम असा शब्द वापरलेला आहे की हे टप्पे आहेत. ही जी वाटचाल आहे की जसं पुन्हा तुकोबारायांचं आपण उदाहरण घेऊया की एकदेशे होतो अहंकारे आथिला, त्याच्या त्यागे झाला सुकाळा हा. की मी एकदेशी होतो, माझं अस्तित्व मी संकुचित केलेलं होतं, त्याचा त्याग करून हळूहळू क्रमाक्रमाने मी जसा त्या विष्णू तत्वाच्या जवळ जायला लागलो तसं तुकोबाराय जसं म्हणतात की अवघीभूते साम्य आली देखिली म्या कई होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी यायचे. ही जी अनुभूती आहे व्यापकत्वाची, महाराज म्हणतात हा प्रवास आहे. या प्रवासाचे टप्पे आहेत.
ज्ञानदेवांचे आपल्यावरचे अत्यंत मोठे उपकार असे आहेत की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या अखेरच्या आपल्या निरूपणामध्ये, अखेरचा याचा अर्थ 18वा अध्याय जो आहे, भगवंताने अर्जुनाला जो उपदेश केला त्या उपदेशाचा जो कळसाध्याय आहे, त्या 18व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायाच्या साधारणपणे 45-46 हे जे श्लोक आहेत अध्यायामधले, तिथून पुढे भाष्य करत असताना ज्ञानोबारायांनी अत्यंत खुबीने हा संपूर्ण प्रवासाचा आलेख रेखाटून ठेवलेला आहे. ज्ञानोबारायांनी त्याला क्रम असा शब्द वापरलेला आहे. फार गोड ज्ञानदेवांनी हा संपूर्ण प्रवास उलगडून मांडलेला आहे की ही टप्प्याटप्प्याने करायची वाटचाल आहे. ही मॅरेथॉन सर्कस नाहीये. एकदम स्प्रिंट मारून माणूस शेवटचा टप्पा गाठतो असं होत नाही. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय एकच भाषा बोलतात. शब्द आणि अभिव्यक्ती वेगळी आहे, भाव एकच आहे. आपल्या सगळ्यांना तुकोबारायांचा तो उत्तम जो काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे तो आपल्या सगळ्यांना परिचित आहे की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. हा जो अभंग आहे तुकोबाराय आपल्या सवंगड्यांशी जे बोलतायत त्या सवंगड्यांना पर्यायाने तुकोबारायांच्या मार्गाने जायचा प्रयत्न करणाऱ्यांना तुकोबारायांनी इथे या जो अभंग आपण बघितला त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये एक अत्यंत सावधगिरीचा इशारा देऊन ठेवलेला आहे. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. हा प्रवास टप्प्याटप्प्याने करायचा, याच्यात क्रम आहे. एका पायरीमधनं दुसरी पायरी उत्क्रांत होते. पहिली पायरी जर परिपूर्ण तयार झाली असेल तरच आपोआप पुढच्या प्रवास हा दुसऱ्या पायरीकडे होतो. इथे कुठेही घाई करून चालणार नाही. तुकोबाराय जे म्हणतात हा एका अर्थाने ही तुम्हा आम्हाला सांगितलेली एक आपण म्हणू व्रताची बाजू आहे. हे व्रत आहे, ही शिस्त आहे, हा संयम आहे. जसं ज्ञानोबाराय अगदी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्यांसाठी आणि वाचणाऱ्यांसाठी एक अत्यंत मुलायम अशी तिथे मेख मारून ठेवलेली आहे. तीच भावना तुकोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय जेव्हा म्हणतात अहो अर्जुनाची ए पाती जे परिसणे या योग्य होती तीही कृपा करुणी संती एक अवधान दीजे तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर उघड माझे ऐका. ज्ञानोबारायांनी फार अत्यंत मार्मिकपणे ह्या ग्रंथामध्ये प्रवेश करताना आमची भूमिका कशी असली पाहिजे याच्याकडे बोट दाखवलेलं आहे की हो अर्जुनाची ए पाती, अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यासाठी जे योग्य आहेत त्यांनी अवधान ऐकले दीजे. म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथामधला ज्ञानोबारायांचा जो आत्मगत ठेवा आहे त्याच्यापर्यंत पोचायचं असेल तर आम्हाला आधी अर्जुनाचं जे व्रत आहे ते अर्जुनत्व प्राप्त करून घेण्यासाठी धडपडावं लागेल हे ज्ञानोबाराय सुरुवातीला सांगून ठेवतात. पण अर्जुन जसा भगवंताचा म्हणजे आत्मनिष्ठ भक्त आहे की जी ज्ञानोबारायांनी फार गोड ओवी घातलेली आहे की हृदय एक झाले हृदयचे ते हृदय घातले द्वैतना मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. ही अर्जुनाची जी अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत जायचं असेल तर त्याला मात्र तुकोबाराय सांगतात ती शिस्त पाळणं आवश्यक आहे. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. ते हळूहळू चालायचं तो चालण्याचा मार्ग कोणता आहे, चालण्यामधल्या या वाटचालीचे टप्पे कोणते आहेत, हा क्रम नेमका कसा आहे हे
जे एका अर्थाने कोणाही अभ्यासकाला सहसा कोणी सांगणार नाही, ते ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये 45व्या 46व्या श्लोकापासून पुढे भाष्य करताना एक 7-8 श्लोकांच्या मध्ये हा संपूर्ण वाटचालीचा जो पट आहे तो उलगडून मांडलेला आहे. ज्ञानोबारायांनी इथे क्रम असा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून एका अतिशय मोठ्या महात्म्याच्या कडून मी अनेक वर्षापूर्वी क्रमयोग असा शब्द ऐकला होता. काय झालंय, भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ज्ञान, कर्म आणि उपासना या 3 कांडांचा विस्तृत आढावा घेतला आहे. म्हणून आम्ही गीतेमध्ये, श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे आणि कर्मयोग आहे असं म्हणतो. ज्ञानोबारायांनी त्याच्यात आणखी एक शब्द जर आपण त्याच्यावरनं तयार करून वापरायचा ठरला तर क्रमयोग हा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म याच्या जोडीने हा वाटचालीचा संपूर्ण जो पैसा आहे त्यातले टप्पे ज्ञानोबारायांनी क्रम किंवा क्रमयोग याच्यामध्ये मांडलेले आहेत. त्या क्रमयोगाचा थोडासा विचार आपण या ठिकाणी करावा, कारण तो आपल्या सगळ्यांना अत्यंत मार्गदर्शक आहे. संपूर्ण 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पहिल्या 40-45 श्लोकांच्या मध्ये कर्माची महती, स्वकर्माचं महत्त्व, सात्विक कर्म कशाला म्हणायचं, राजस कर्म कशाला म्हणायचं, तामस कर्म कशाला म्हणायचं, जे 4 वर्ण आहेत त्यावेळच्या वर्णवर्चस्व प्रधान व्यवस्थेमध्ये जी एक वर्ण व्यवस्था आमची होती, त्या वर्ण व्यवस्थेमध्ये जे 4 वर्ण होते त्या 4 वर्णांची साधारणपणे वैशिष्ट्य काय आहेत, अंगभूत कर्म कोणती आहेत हे सांगितल्यानंतर मग भगवंत अर्जुनाच्या पुढे असं म्हणतात की अर्जुना, वाट्याला आलेलं काम करण्याखेरीज कुणालाही गत्यंतर नाही, हे कर्म केलंच पाहिजे. पण ते कर्म करत असताना हे जे व्यापकत्व आहे, जे विष्णू तत्वाचं गम्य आहे, जे या विश्वाचं पालन करतं अधिष्ठान आहे, त्या विष्णू तत्वापर्यंत, त्या विष्णू स्वरूपापर्यंत, त्या विष्णू नामक सत्तेपर्यंत जर पोचायचं असेल तर लौकिकामध्ये वाट्याला आलेली आपली भूमिका बजावत असतानाच त्या व्यापकत्वाची स्वीकृती किंवा त्या व्यापकत्वाशी समरूपत्व कसं प्राप्त करून घ्यायचं हे भगवंत जिथे सांगतात तिथे ज्ञानोबारायांनी अत्यंत खुबीने हा क्रमयोग मांडलेला आहे. आणि हे भागवत धर्माचं वैशिष्ट्य आहे की ज्या भागवत धर्माचं जीवनामधलं जे संतुलन आहे, जे तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला अत्यंत स्पष्टपणे ठसठशीतपणे दिसतं, ज्याचा अत्यंत निसंदेह असा पुरावा आणि निखळ त्याची एका अर्थाने आपल्याला दर्शन तुकोबारायांच्या एका असामान्य अभंगामध्ये जिथे आपल्याला घडतं की प्रवृत्ती निवृत्तीचे आठून या भाग उतरले चांग रसायन. तुकोबाराय जेव्हा म्हणतात आरोग्यता तुका पावला अष्टांगी मिरविला रंगी निजात्मरंगे, की जीवनामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समधात समतोल हा साधत असताना हा कसा साधायचा आणि त्या व्यापकत्वाकडे कसं जायचं हे सांगत असताना ज्ञानोबाराय 45व्या श्लोकावरती भाष्य करत असताना पहिल्यांदा त्या या विश्वाचं अधिष्ठान असणाऱ्या विष्णू नामक तत्वाचं जे व्यापकपण आहे त्या व्यापकपणावरची दृष्टी हलू न देता आपले रोजचे कारभार करण्याची जी एका अर्थाने कला आहे, ती कला तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिक माणसाला किंबहुना प्रत्येकाला ही पाळावीच लागते. ज्ञानदेव तिथून सुरुवात करतात. ज्ञानोबारायांची जी ओवी आहे या श्लोकावरती भाष्य करणारी, की जिथे ज्ञानोबाराय असं म्हणतात
18व्या अध्यायातल्या 46व्या श्लोकावरती भाष्य करत असताना या विश्वाचं अधिष्ठान असणारं जे व्यापक तत्व आहे ते कसं आहे, त्याचा विस्तार कसा आहे, त्याचं अंगभूत स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपावरती नजर ठेवून त्याचं अनुसंधान न सोडता आपल्याला आपला लौकिक व्यवहार हा करावा लागतो, करणं भाग आहे आणि केलाच पाहिजे. आणि ह्यातनंच ती वाटचाल सुरू होते. किंबहुना हा त्या विष्णू तत्वाचा, त्या व्यापक तत्वाचा, त्या नाव आपण शिव द्या, विष्णू द्या अथवा ब्रह्म द्या, नाव आपण काही देऊया. ज्ञानोबरायांनी या क्रमयोगामध्ये पुढे 50व्या श्लोकावरती भाष्य करत असताना ज्ञानदेवांनी फार 2 गोड संकल्पना वापरलेल्या आहेत. ब्रह्म आणि ब्रह्म होतीये असे 2 शब्द ज्ञानोबरायांनी वापरलेले आहेत. आपल्याला तिकडे जायचं आहे. ज्ञानोबा असं म्हणतात की हा संपूर्ण विश्वाचं जे आद्य तत्व आहे, ज्ञानोबांनी इथे शब्द वापरला आहे ब्रह्म. त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याच्या अगदी समीप जे पोचलेले आहे की त्यांच्यामध्ये आणि त्या परब्रह्मामध्ये आता केवळ अगदी भासमान होईल एवढंच फक्त द्वैत शिल्लक आहे. किंबहुना पौर्णिमेचा चंद्र आणि चतुर्दशीचा चंद्र हा जसा केवळ एका कलेचा फरक आहे, तसं ज्ञानदेव म्हणतात ब्रह्म आणि ब्रह्म होती ये. म्हणजे आता त्यांनी केवळ तेवढी एक कला पार केली की ते त्या ब्रह्मतत्वाशी एकरूपच होणार. ह्या समधात अवस्थेमध्ये जो महात्मा आलेला आहे ती अवस्था प्राप्त करण्याचा क्रम ज्ञानोबराय सांगतात. आणि गंमत अशी आहे की हा जो प्रवास आहे, या प्रवासाचं जे प्रस्थान आहे ते प्रस्थान आम्हाला प्रपंचातूनच ठेवायचं आहे. हे ज्ञानदेव 46व्या ओवीवरच्या म्हणजे श्लोकावरच्या भाष्यामध्ये पहिल्यांदा स्पष्ट करतात. ज्ञानोबरांच्या ज्या 3 ओव्या आहेत सलग की जो या क्रमयोगाचा प्रारंभ आहे त्याच अत्यंत अर्थगर्भ आहेत. ज्ञानोबराय असं म्हणतात की जेणे जग हे समस्त आतबाहेरी पूर्ण भरित जाले आहे दीपजात तेजे जैसे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या पारा तोषाला की म्हणवनी तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. ही जी ज्ञानदेवांची भावना आहे, हे जे ज्ञानदेवांचं कथन आहे, हा या प्रवासाचा आरंभ बिंदू आहे. ज्ञानदेवांचे शब्द लक्षात घ्या. ज्ञानदेव असं म्हणतात की डोळ्याला दिसणारं जे सगळं विश्व आहे, जेणे जग हे समस्त आतबाहेर पूर्ण भरित, की अंतर्बाह्य जी तुकोबारायांची अवस्था आहे की आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले, हरीने कामा घातला आचरा वित्तबरा मुकबिले, असं ज्या विश्वाचं वास्तव स्वरूप आहे तो जो परमात्मा आहे, ते जे परतत्व आहे. जसं एखाद्या खोलीमध्ये दिवा उजळला की त्याच्या तेजाने त्या खोलीचा कानाकोपरा उजळून निघतो, तसं ह्या तत्वामुळे, या ईश्वर तत्वामुळे, या विष्णू तत्वामुळे, या शिवतत्वामुळे संपूर्ण विश्व जसं नटलेलं आहे, तेजाळून निघालेलं आहे, त्या तत्वावरती आमची दृष्टी अखंड स्थिर राहणं हा या प्रवासाचा आरंभ बिंदू आहे. हीच भावना तुकोबारायांची बरं का. तुकोबारायांचा मी आपल्याला एक फार गोड अभंग सांगतो. नाटामध्ये तुकोबारायांच्या इतक्या छटा आपल्याला दिसतात की एक अप्रतिम महाराजांचा अभंग पूर्णपणे, ज्याला आपण मगाशी म्हणतो ना की ब्रह्म आणि ब्रह्म होतीये, त्या अवस्थेला गेल्यानंतर तुकोबारायांचा एक अभंग असा आहे, काय आम्ही भक्ती करणे कैसी, काय ते वहावे तुम्हासी, अवघा भरोनी उरलासी, वाणी खाणी रसी रूपी गंधी. अभंग काढून बघा आपण. कैसे करू इंद्रिया बंधन. महाराज म्हणतात की अरे आता तुझी पांडुरंगा मी जर भक्ती करायची म्हटली तर मला प्रश्न असा पडतो की तुझी भक्ती कशी करू, कारण तू नाहीस असा ठावच नाही. अवघा भरोनी उरलासी, तो शब्द ज्ञानोबरायांनी वापरलेला आहे. आत बाहेरी पूर्ण भरित
झाले आहे दीपजात तेजे जैसे. असं जे तत्व या विश्वामध्ये ओतप्रोत अंतर्बाह्य भरलेलं आहे, त्या तत्वाचं अधिष्ठान अंतःकरणामध्ये अखंड जागत ठेवून त्याचं निधिध्यासन करत ज्ञानोबा असं म्हणतात, जी कामं आम्ही करतो, जे सगळे शरीराचे, मनाचे, बुद्धीचे व्यापार आम्ही करतो, ते त्या तत्वाच्या चरणाशी विलीन केले की जी कृती होते त्या कृतीचं नाव पूजा आहे. बघा, ज्ञानोबारायांनी तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होया पारा तोषा लागी. ज्ञानोबारायांनी तो पुढे शब्द घातलेला आहे. जसं खोलीमध्ये लावलेल्या एका दीपाच्या ज्योतीने खोलीचा आसमंत उजळून निघतो, तसं ज्या वस्तूने हे वस्तुजात अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेलं आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी आपल्या शरीराच्या, बुद्धीच्या, वाचेच्या माध्यमातून जे जे सगळे व्यवहार होतात, जी जी सगळी कामं होतात, ज्या ज्या सगळ्या उलाढाली होतात, ते सगळे त्या तत्वाच्या ठिकाणी अर्पण करणं, याचं नाव पूजा आहे. ज्ञानोबांनी फार वेगळ्या पद्धतीने पूजेचं विस्तार स्वरूप मांडलेलं आहे. ज्याप्रमाणे आम्ही देवघरामध्ये बसून देवाची पूजा करतो, ते पूजेचं एक अंग आहे. ज्ञानोबा म्हणतात ती पूजा एका विशिष्ट स्थळ काळाशी निगडीत आहे. पण ज्या तत्वाने विश्व अंतर्बाह्य व्यापलेलं आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी आमचा प्रत्येक व्यवहार अर्पण करणं, त्याचं नाव पूजा आहे. तुकाराम जेव्हा म्हणतात की हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे. आपलं चित्त अखंड शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं, प्रयत्नशील राहणं, त्या प्रयत्नाचं नाव सेवा आहे. तसं तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होया पारा तोषा लागी. त्याला कोणत्या पूजेने अपार संतोष होतो? ज्ञानोबा म्हणतात इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की एक, ते परतत्व सर्वव्यापक आहे. आपला प्रत्येक व्यवहार त्या तत्वाशी आहे, या भावनेने त्याचं अखंड अनुसंधान ठेवून जागरूकपणे जगणं. आणि ते जगत असताना जसं नाथ म्हणतात की हेतुका अथवा अहेतुक वैदिक लौकिक स्वाभाविक भगवंती अर्पे कर्मे देख, या नाम एक भागवत धर्म. की मनाचे, बुद्धीचे, वाणीचे, शरीराचे सगळे व्यापार हे अखंड त्या सर्वव्यापक तत्वाच्या ठिकाणी विलीन करत राहणं, समर्पित करत राहणं, या क्रियेचं नाव पूजा आहे. त्या सर्वात्मकाला जे ज्ञानोबांनी, पुन्हा मी आपल्याला तो शब्द वापरून स्मरण देतो की जेणे जग जग हे समस्त आतबाहेरी पूर्ण भरित, असा जो सर्वात्मक आहे, त्या सर्वात्मकाला ही पूजा ही सर्वाधिक आवडते. गंमत पुढची आहे. काय झालं, ही ओवी सगळ्यांच्या पाठी आपल्या की मोना, ह्या ओवीवरतीच आपण असं म्हणतो की संतांची मुळात जी व्याख्या आहे पूजेची, किंवा आम्ही जगायचं कसं, त्या सर्वात्मकाची पूजा कशी करायची, तर आम्ही असं म्हणतो सर्वात्मकाची पूजा करायची म्हणजे आमची सगळी कामं त्याला अर्पण करायची. ज्ञानोबा मला असं म्हणतं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं बोलतं. वेगळा अशा अर्थाने, किंवा त्याचा अर्थ आपल्याला असं समजावून घ्यावा लागेल की जे जे म्हणून आमच्याकडनं घडत आहे, पुन्हा ते जाणीवपूर्वक, अजाणता, उचित अनुचित, इष्ट अनिष्ट, हेतुक अहेतुक, कसंही ते चांगलं किंवा वाईट हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये न ठेवता अत्यंत स्वाभाविकपणे जे जे आपल्या अस्तित्वाच्या पातळीवर घडेल ते अखंड त्या सर्वात्मकाच्या ठिकाणी विलीन करत राहणं, समर्पित करत राहणं, या कृतीचं नाव पूजा आहे. स्वकर्माने पूजा करा, ज्ञानोबा नाही सांगितले असं नाहीत, पण
त्याहीपेक्षा व्यापक अर्थ आम्हाला असा इथे घ्यायला लागेल की आमच्याकडनं जे जे घडताय ते अर्पण करणं, अर्पण होणं, त्या क्रियेचं नाव पूजा आहे. त्याला असं म्हणतात मग किंवा म्हणवनी तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. पसाय म्हणजे प्रसाद. त्याला असं म्हणतात की ह्या पद्धतीने जर आम्ही जगलो किंवा ह्या पद्धतीने, या शिस्तीने, या नेटाने, या निष्ठेने जगणं ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. इथे मी ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे असं म्हणतो. याचा अर्थ संपूर्ण जी भागवत धर्माची आमची जीवनरीती आहे त्या जीवनरीतीला हे अभिप्रेत आहे. तिचा उद्गार ज्ञानवारायांपासून तुकोबारायांपर्यंत किंवा निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत त्या संपूर्ण संत मालिकेने आपापल्या परीने अखंडपणे याच बोधाचा उच्चार केलेला आहे. त्यामुळे असं म्हणतात की अशी जी पूजा घडत राहते, जी निरंतर आहे. लक्षात घ्या, इथे पूजा म्हणून मी जे म्हणजे समजून घ्यायचा माझ्या पातळीवरती प्रयत्न करतोय की ही पूजा अमुक एका वेळी अमुक एकाच पद्धतीने करून संपणारा उपचार म्हणजे ही पूजा नाहीये. ही पूजा मग आपल्या जगण्याचं नाव पूजा होतं. अखंड ह्या पद्धतीने जर आपण जगत राहिलो तर ज्ञानोबा असं म्हणतात म्हणवनी किंवा मग अशी जी जीवनरीत अवलंबली जाते व्यक्तीकडून किंवा जीवाकडून, त्या पूजेने रिझलेनी आत्मराजे. रिझणे म्हणजे प्रसन्न होणे, समाधान पावणे. आपण म्हणतो ना मी मन रिझवायला जरा गेलो, आनंद मिळवायला गेलो. आपण म्हणतो हा नेहमीच आपल्या वापरण्यातला शब्द आहे की मी इतके दिवस कामामध्ये इतका गुंतलो तो मला काही करायला वेळ झाला नाही म्हणून जरा मनाला रिझवण्यासाठी बाहेर पडलो. आनंद मिळणं, शांत होणं, प्रसन्न होणं हा जो भाव रिझणे या शब्दामध्ये आहे, ज्ञानोबांनी तो शब्द वापरलेला आहे. अशी जर आम्ही जीवनरीत आमची ठेवली तर आमचं सगळं जगणं हीच पूजा होते. मग किंवा म्हणोनी तिये पूजे. ह्या पद्धतीने ज्याचा जीवन व्यवहार, ज्याची जीवनरीत आखलेली आहे, ज्याचं जगणं नित्याचं हीच अखंड चालणारी, अविरत चालणारी पूजा आहे. अशा पूजेने जो आत्मराज प्रसन्न होतो, संतुष्ट होतो, रिझतो, तो काय करतो? म्हणावं असं म्हणतात देईजे पसायतया म्हणवनी रिझलेनी तिये पूजे. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे. काय केलं? वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. क्रमयोगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हा जो क्रमयोगाचा आरंभ बिंदू आहे तो अत्यंत नीट समजावून घेणं हा खरा त्या क्रमयोगामध्ये प्रवेश करण्याचा महत्त्वाचा बिंदू आहे. ज्या ब्रह्म आणि ब्रह्म होतीये या अवस्थेमध्ये ज्ञानोबा म्हणतात की आपल्याला जाणं आवश्यक आहे, किंबहुना तिथे जाणं हे आपलं कर्तव्य आहे, ते अंगीभूत काम आहे. जवे नव्हे ती जीवननिष्ठा आहे. तिचा आरंभ त्या वाटचालीमध्ये सगळ्यात मोठी शिदोरी कशाची लागणार आहे तर ती शिदोरी लागणार आहे वैराग्याची. हा जो संपूर्ण मार्गक्रम आपल्याला करायचा आहे, ही जी वाटचाल करायची आहे, जे टप्पे ओलांडायचे आहेत, इथे बरोबर जशी प्रवासामध्ये आम्ही डबा घेऊन बाहेर पडतो तसा हा जो प्रवास आहे ब्रह्म आणि ब्रह्म होतीये ह्यांच्या मिलनाचा जो अनुभव घ्यायचा जीवनामध्ये असं ज्ञानोबांची आपल्याकडनं अपेक्षा आहे. त्या वाटचालीच्या टप्प्यांमध्ये बरोबर जी शिदोरी लागेल ज्ञानोबा असं म्हणतात त्या शिदोरीचं नाव आहे वैराग्य. आणि हे कुठे मिळेल? रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. ज्याचं जीवनामधला प्रत्येक क्षण किंबहुना ज्याचं जीवन हीच पूजा बनलेली आहे, अशा पूजेने प्रसन्न झालेल्या आत्मराजाने त्या साधकाला म्हणा, प्रापंचिकाला म्हणा, उपासकाला म्हणा,
प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद म्हणजे वैराग्य आहे. हा क्रमयोगाचा आरंभाचा बिंदू आपल्याला अत्यंत स्पष्टपणे मनाशी नोंदवून ठेवला पाहिजे. परतत्वाची प्राप्ती होण्यासाठी वैराग्य लागतं आणि ते वैराग्य लौकिकाचा त्याग केल्याखेरीज मिळत नाही, ही जी आपली धारणा आहे त्याच्याबरोबर वेगळं ज्ञानोबा काहीतरी सांगताय. प्रपंचामध्ये राहून लौकिकामध्ये राहूनच ओतप्रोत सभोवती भरलेल्या परतत्वाचं अखंड अनुसंधान मनामध्ये ठेवत शरीर वाचा मन आणि बुद्धी यांच्या पातळीवर घडणारा प्रत्येक व्यवहार त्याला अर्पण करत राहणं, ह्या पद्धतीने जे जीवन जगलं जातं त्या जगण्याचं नाव पूजा आहे. आणि अशा उत्तम रीतीने केलेल्या पूजेमुळे प्रसन्न झालेल्या परतत्वाने त्या उपासकाच्या पदरामध्ये घातलेला प्रसाद म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे वैराग्य जर प्राप्त करायचं असेल तर मुळामध्ये आम्हाला आमचं आयुष्य नीट जगलं पाहिजे. आमचा लौकिकाचा जर व्यापार शुद्ध असेल तरच आम्हाला वैराग्यरूपी प्रसाद मिळेल. आणि या प्रसादाच्या वाटचालीवरती क्रमयोगाची पुढची आमची जी सगळी प्रवास आहे, आमचा जो सगळा पुढचा एका अर्थाने सफर आहे, ती त्या शिदोरीच्या बळावर पूर्ण होईल. म्हणून ती शिदोरी ही कुठे मिळेल? ही त्या प्रसन्न झालेल्या आत्मराजाच्या प्रसन्नतेमधून आमच्या पदरामध्ये पडणारा हा जो प्रसाद आहे त्याचं नाव वैराग्य आहे. आणि हे वैराग्य जर बरोबर आपल्या असेल तर क्रमयोगाची पुढची आपली वाटचाल ही कशी सुसह्य बनते, कशी सुकर बनते हे बघणं म्हणजे ज्ञानदेवांनी मानलेल्या क्रमयोगाचं अंतरंग बघणं, जे आपल्याला इथून पुढे थोडक्यात करायचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.